प्रामाणिकता आणि निष्ठा हे आदिवासी समाजाचे पूर्वापार वैशिष्ट्य राहिलंय। वीर भगवान एकलव्य यांच्या जीवनपटातून प्रामाणिकता आणि निष्ठा याचीच प्रामुख्याने शिकवण मिळते। आपणही आपले अधिकार आणि अस्मिता जपण्यात बरोबर तीच प्रामाणिकता अंगीकारली पाहिजे, असे विचार माजी खासदार संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी व्यक्त केले। भगवान एकलव्य यांचा साक्री तालुक्यात प्रथमच मोठ्या आकाराचा पुतळा स्थापन होत असून आपल्याला सर्वांनाच त्यांचे विचार प्रेरणा देत राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। साक्री तालुक्यातील देवजीपाडा या गावात माजी खासदार संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी दिलेल्या निधीतून भगवान एकलव्य यांचा मोठ्या आकाराचा पुतळा स्थापन करण्यात आलाय। त्याचे अनावरण डॉक्टर हिनाताई गावित यांच्या हस्ते करण्यात आलं। त्याप्रसंगी अध्यक्ष भाषणात त्या बोलत होत्या। भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुप्रियाताई गावित, साक्री येथील माजी सभापती कविता क्षीरसागर या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या। डॉक्टर हिनाताई गावित यांनी भाषणात पुढे सांगितलं की भाजपा सरकारनं आदिवासींना मोफत शिक्षण दिलंय, रोजगार देत आहे, शेती उत्पन्नावर आधारित प्रक्रिया उद्योग देत आहे, तर त्याचा लाभ घेत सर्वांनी प्रगती साधली पाहिजे। आदिवासी दिवस साजरा करताना केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी आपण सामूहिक विकासाला गतिमान करणारे उपक्रम राबवण्यावर भर द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं। तर डॉक्टर सुप्रियाताई गावित यांनी शिक्षणाशिवाय प्रगती नाही हे लक्षात घेऊन शिक्षणाला महत्त्व द्यावं, भगवान एकलव्य, भगवान बिरसा मुंडा यांनी केलेल्या कार्याचा आदर्श घेऊन सामूहिक विकासासाठी प्रयत्न करावेत, असे विचारही त्यांनी व्यक्त केले। माजी सभापती कविता क्षीरसागर यांनी प्रमुख भाषणात स्थानिक युवकांच्या कार्याचं आणि डॉक्टर हिनाताई गावित यांच्या सक्रियतेचं कौतुक केलंय। खासदार पदावर नसताना जनतेत राहून डॉक्टर हिनाताई गावित यांनी अशा विधायक स्वरूपाच्या कार्याला गती देत असल्यानं आम्ही ग्रामस्थ सदैव तुमच्या पाठीशी राहू, असे विचार अन्य वक्त्यांनी सुद्धा मांडले। जिल्हा परिषद सदस्य खंडूदादा कुवर, माजी सभापती कविता क्षीरसागर, सरपंच बानुबाई सोनावणे, उपसरपंच रमेश शेवाळे, वसंतदादा घरटे, केटी सूर्यवंशी, विशाल ठाकरे, नंदकिशोर ठाकरे, हेमंत मालचे, नितेश वळवी, महेंद्र माळी, पवन बाग, राजू मालचे, पप्पू ठाकूर, स्वप्नील बागुल, मोती कोकणी, चेतन सूर्यवंशी, रमेश ठाकरे, राजेंद्र वाघ आणि स्थानिक युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार, नंदुरबार।